मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर आणि लातूरच्या दौऱ्यासाठी रवाना। पूरग्रस्त भागाची पाहणी करणार। सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरच्या करमाळ्यातील नुकसानीची पाहणी। अडचणीच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी, निधीची कमतरता भासू देणार नाही, अजित पवारांची ग्वाही। कृषी मंत्री भरडेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानीची पाहणी। अधिकारी पंचनामे करत नाहीत, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा। हेक्टरी 50,000च्या मदतीचीही मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानीची पाहणी आणि गावकऱ्यांसोबत संवाद। पंचनामे करून लगेच मदत देणार। जिथे पाऊस कमी पण नुकसान दिसतंय तिथेही मदत देणार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर। नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर। कंत्राटदारांकडून लुटलेला पैसा शेतकऱ्यांसाठी द्या, संजय राऊतांची टीका। लातूर जिल्ह्यातला कार्ला गावातील 500 एकर शेती पाण्यात बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेल्यानं शेतकरी संकटात। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्गही ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। गोदावरी नदीला पूर आल्यानं परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतात पाणी साचलं। शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर। मोरगाव परिसरातील शेतीसह काही घरं पाण्याखाली। सोलापुरातील वाकावला पुराच्या पाण्याचा वेढा। रेस्क्यू टीमही पोहोचली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा। पुरामुळे पिण्याच्या पाण्याचीही गावात सोय नसल्यानं ग्रामस्थ हवालदिल।